मित्रांनो, मी दिनेश पाटील पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय। आजचा व्हिडिओ हा खूप भारी होणार आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला बायांचे गाण्याचा कार्यक्रम झाला तो या व्हिडिओ मार्फत तुम्ही बघणार आहात। हनुमान जन्मोत्सव म्हणजेच हनुमंताची पालखीची जी मिरवणूक होती ती या व्हिडिओ मार्फत तुम्हाला बघायला भेटणार आहे। आणि आमची जी पारंपरिकरित्या जी वर्षानुवर्ष चालत आलेली जी प्रथा आहे, म्हणजे आपल्या गाव देवतेला ग्रामदेवतेला जो मान असतो वर्षाचा, तो या जत्रेमार्फत आपण देतो। ही जत्रेचा जो उत्सव आहे तुम्ही या व्हिडिओ मार्फत बघणार आहात। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे, नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओज नक्की शेअर करा, आणि जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ह्या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला या पूर्ण 3 दिवसाचा जो कार्यक्रम आहे तो या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। तर चला आमच्या या जत्रा उत्सवामध्ये तुम्हीही सहभागी व्हा। तर कंटिन्यू करूया। असा होता जागरण गोंधळाचा कार्यक्रम तुम्ही बघितला। तुम्हालाही खूप आवडला असेल तर आवडला असेल चॅनल लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका। पुन्हा भेटूया। तर मित्रांनो, आता आपण निघतोय। पालखी जी आहे ती सजावट आपला मित्र आहे महेंद्र ठाकूर यांच्या घरी ती होत असते, आणि तिथून पारंपरिकरित्या ती आमच्या गावदेवी मंदिरापर्यंत पालखी पोहोचते। तिथून मग दत्त मंदिरात जाते, दत्त मंदिरावरून परत ती गावदेवी मंदिराजवळ येते। तर हा असा पूर्ण जो पालखीचा उत्सव असणार आहे, पालखीची मिरवणूक असणार आहे, ती या व्हिडिओ मार्फत तुम्ही बघणार आहात। मित्रांनो, आता आपण आहोत आमच्या खानपाडा गावात, म्हणजे निमित्त पालखी काढलेली आहे हनुमंत महाराजांची, ती आता आपण बघणार आहोत। तर अशी जरा कंटिन्यू व्हिडिओवर, आणि चला आता
तर मित्रांनो आता सर्व तयारी झालेली आहे, सर्व पोरं इथे आहेत ना हे सर्व सज्ज झाल्यात. प्रत्येक जण आपल्या हौशीत जे काय सहकार्य करतात तेवढा करत आहेत. आता इथे बघू शकता ते स्वामी समर्थ पेपर मार्ट एक फायर इफेक्ट यांचे ते सर्व हौशी पोर आहेत आपल्या सामपाड्यामध्ये. आणि चांगलंच दत्त जयंती असो हनुमान जयंती असो नेहमी उत्साह असतो त्यांच्यामध्ये आणि कार्यक्रमाला शोभा येईल असं ते फायरवर्क वगैरे करत असतात. तर त्यांनाही खूप खूप त्यांचे धन्यवाद.
पालखी निघाले आणि वाजत 8 जवळजवळ 10 वाजेपर्यंत आपल्या गावातील मंदिराजवळ ही पालखी पोहोचणार आहे. आणि हनुमान जयंतीचा उत्सव आमचा सानपाडा गाव खूप मोठ्या हौशीने सेलिब्रेशन करत असतं. तर आता तुम्हाला हा सेलिब्रेशन काय असणार आहे तर या व्हिडिओ वाटून बघायला भेटणार आहे. तर कंटिन्यू करूया आपण. काय पाहिजे बायांना मन? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार.
थाटामाटात पालखीचं आगमन आपल्या गावदेवी मंदिराजवळ झालं आणि खूप जल्लोष होता यावर्षी. आणि आता पालखीचं प्रस्थान आपल्या दत्त मंदिराकडे होत आहे आणि यावर्षी खूप जल्लोष होता आमच्या सांगपाड्या गावात. आपण मंदिराकडे पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता पारंपरिकरित्या ताल मृदुंगाच्या गजरात पालखीला पाद प्रदक्षिणा घालत आहे. आता हीच पालखी पुन्हा आपल्या गावदेवी मंदिरात जाणार आहे. तर तुम्हाला हा पालखी सोहळा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं खूप होतं यावर्षी आणि खरं सांगू तर सेवणकला ब्रास बँड जे आहेत सेवणकला कला मंडळ सांगपाडा त्यांचाही चांगला सहभाग होता आणि आपले मित्र आहेत जयदीप त्यांनी आता डीजेचा इथे चांगला आम्हाला सहयोग दिला. जयदीप थँक्यू. पुढच्या वर्षी याच्याहून अधिक तू करशील ही आम्ही अपेक्षा बाळगतो आणि खूप छान. तर चला मित्रांनो आता पुढे प्रमोद दादा आजचा कसा प्रोग्राम झाला? हा प्रोग्राम अतिशय चांगले झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे. जेव्हापासून पालखी मेन जे तुकाराम मास्तर यांच्या घरातून ती पालखी निघालेली आहे आणि जल्लोषाने निघाले. बँड पथक आणि नाच विविध प्रकारचे वेशभूषा केलेल्या महिला भगिनी त्यांनी अतिशय खूप सहकार्य केलं आणि खूप एन्जॉय केलेला आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे हा दरवर्षी होतो पण ह्यावर्षी खूप जल्लोषाने झालेला आहे. हो नक्की. आणि असंच वारंवार होत राहील अशी मी अपेक्षा. आणि हा कार्यक्रम तुम्ही जो बघितला याच्या पुढच्या वर्षी असाच जोशात करायचा आम्ही आता ठरवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला आमच्या या जत्रा उत्सवामध्ये तुम्हीही सहभागी व्हा. तर देवी माते की जय, मरे माते की जय या जय घोषात आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. दिनेश पाटील हार्दिक कॅटरर्सच्या वतीने इथे आता ज्यूसचं वाटप चालू आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि कमेंट करून नक्की करा आय मौलीचा उदो उदो, माझ्या गावदेवीचा उदो उदो.